नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत लसावी आणि मसावी. हो, अगदी बरोबर तुम्ही ऐकलं मित्रांनो. लसावी आणि मसावी हा एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पण आजही लसावी आणि मसावी आजही विद्यार्थी मित्रांना जमत नाही की लसावी कसा काढायचा. ठीक आहे, तर त्यासाठी आपण हा चॅप्टर घेऊन आलेलो आहोत, लसावी आणि मसावी. तर मी इथे लिहितो लसावी लसावी आणि मसावी. लसावीला म्हणतात मित्रांनो, लसावीला म्हणतात लघुत्तम सामायिक, लघुत्तम सामायिक विभाजक. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लिस्ट किंवा लोएस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे. आणि मसावी म्हणजे मसावीला म्हणतात महत्तम, म्हणजे मोठ्यात मोठा, महत्तम सामायिक, महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर तुम्ही म्हणाल की हा जो वर्ड आहे मल्टिपल किंवा हा जो वर्ड आहे फॅक्टर, मल्टिपल आणि फॅक्टर कशाला म्हणतात? तर मल्टिपल म्हणजे मित्रांनो, इथे मी लिहितो मल्टिपल म्हणजे च्या पटीत, च्या पटीत असणे. ठीक आहे. समजा मी जर म्हटलं की 12चा मल्टिपल किती, तर 12चा मल्टिपल म्हणजे 12च्या मल्टिपल मध्ये किंवा 12च्या पटीत तुम्हाला लिहायचे आहे. तर 12चा तुम्हाला इथे पाढा लिहायचा आहे. 12च्या पटीत म्हणजे 12, 24, 36, 48, 60, त्याच्यानंतर 72, त्याच्यानंतर असे असंख्य संख्या आहे. ठीक आहे. मल्टिपलला काहीही लिमिट नाही, काहीही त्याला एक म्हणजे त्या संख्या कशा राहतात, असंख्य अनंत संख्या राहतात. ठीक आहे, त्याला म्हणतात मल्टिपल. आणि फॅक्टर म्हणजे म्हणतात याला याला म्हणतात भाजक. फॅक्टरला म्हणतात मराठीमध्ये भाजक. भाजक म्हणजे सपोज आता मी जर म्हटलं की 12चे फॅक्टर सांगा, तर 12ला भाग जाणाऱ्या संख्या तुम्हाला सांगायच्या आहे. 12ला भाग जाणाऱ्या संख्या आहे, 12ला 1 न भाग जातो, 12ला 2 न भाग जातो, 12ला 3 न भाग जातो, 12ला 4 ला भाग जातो आणि 12ला 12 न सुद्धा भाग जातो. तर 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 12, इथे 6 पण येतात मित्रांनो. 6 न सुद्धा भाग जातो आणि 12 न. तर 1 2 3 4 6 आणि 12 या संख्या झाल्या 12च्या भाजक, या संख्या झाल्या 12च्या फॅक्टर. ठीक आहे. तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मल्टिपल आणि फॅक्टर मध्ये काय फरक आहे? मल्टिपल म्हणजे च्या पटीत असणे. समजा मी जर म्हटलं की 6चा मल्टिपल सांगा, तुम्हाला 6 12 18 24 30 36, 36 नंतर 42 48, 48 नंतर 54 60 66, 66 नंतर 72, हा काय झाला? 6चा मल्टिपल झाला. पण मी जर म्हटलं की 6चे फॅक्टर सांगा, तर 6चे फॅक्टर म्हणजे 6ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 6ला 1 न भाग जातो, 6ला 2 न भाग जातो, 6ला 3 न भाग जातो आणि 6ला 6 न भाग जातो. तर 1 2 3 6 हे झाले त्या 6चे भाजक. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, मल्टिपल आणि फॅक्टर कशाला म्हणतात. बघा आपण इथे लसावी आणि मसावीचा फुल फॉर्म बघितला. लसावीला म्हणतात लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल, आणि मसावीला म्हणतात महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर त्याला म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजकचा अर्थ काय किंवा ते कसं फाइंड करायचं? ठीक आहे. सपोज मी जर इथे लिहिलं की 12 आणि 12 आणि किंवा 8 किंवा 12, 8 आणि 12चा लसावी काढा. लसावी काढा कोणाचा? 8 आणि 12चा. तुम्हाला 8चे इथे लिहायचे आहे मल्टिपल. 8चे मल्टिपल आहे 8 16 24 32 40 48
56, 64, त्याच्यानंतर 72, 80, 80 नंतर 88 अशा असंख्य संख्या आहे. ठीक आहे. आणि 12च्या मल्टिपलमध्ये 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 84 नंतर 96. ठीक आहे. अशा असंख्य संख्या आहे. ठीक आहे, 12च्या मल्टिपल. पण तुम्हाला मला एक सांगा मित्रांनो, हे जे 8चे मल्टिपल आहे आणि हे जे 12चे मल्टिपल आहे ते कुठे सारखे आहे? तर ते 24 बघा, इथे पण 24 आहे, तिथे पण 24 आहे. त्याच्यानंतर 48 पण आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 72 सुद्धा आहे. पण तुम्हाला इथे लसावी म्हणजे लघुत्तम सामाविक विभाजक. लघुत्तम म्हणजे सर्वात लहान. तर 24, 48, 72 पैकी सर्वात लहान आहे 24, म्हणून 8 आणि 12चा लसावी निघेल मित्रांनो 24. 8 आणि 12चा लसावी किती आहे? 24 आहे. ठीक आहे. तर हेच आपण आज शिकणार आहोत की लसावी कशा काढला जातो. लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहे. ठीक आहे. त्या दोनही पद्धती आपण इथे जाणून घेऊया. सर्वात आधी आपण लसावी आणि मसावी मध्ये लसावी शिकणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला आपण लसावी शिकूया. लसावीसाठी 2 पद्धती आहे, मी इथे लिहितो. लसावी काढण्याच्या 2 पद्धती. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता. पद्धत नंबर 1. पद्धत नंबर 1. आता पद्धत नंबर 1 मध्ये आपण बघूया की 12 आणि 15चा लसावी काढा. 12 आणि 15चा तुम्हाला लसावी काढायचा आहे. मग 12चा लसावी काढण्या 12 आणि 15चा लसावी काढण्यासाठी 12चे तुम्हाला फॅक्टर लिहायचे आहे. 12चे फॅक्टर काय आहे सांगा मित्रांनो? 2 गुणिला 6. ठीक आहे. 12 म्हणजे 2 गुणिला 6. 2 गुणिला हा 2 ॲज इट इज, हा 2 आपण जसाच्या तसा लिहिला. आणि 6 म्हणजेच 2 गुणिला 3. परत त्याचे फॅक्टर पडणार नाही. ठीक आहे. म्हणून हे झाले 12चे फॅक्टर. आणि 15चे फॅक्टर मित्रांनो, 15 म्हणजेच 2 गुणिला 2 न जाणार नाही इथे भाग, 3 घ्यायचा. 2 न नसेल भाग जात 3 घ्यायचा. 3 गुणिला 5. आता परत फॅक्टरची पडणार नाही. ठीक आहे. मग आता मला एक सांगा, हे झाले फॅक्टर 15चे, हे झाले फॅक्टर 12चे. तुम्हाला 12 आणि 15चा एलसीएम काढायचा आहे. तर या फॅक्टर मध्ये कॉमन कोण आहे मित्रांनो? सर्वात आधी तुम्हाला कॉमन लिहायचं आहे. बघा 3 कॉमन आहे. 3 आपण इथे लिहून टाकला. आणि 3 नंतर मग उरले किती? 2, 2, 5. 2 गुणिला 2 गुणिला 5 यांचा केला आपण गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि 12 पंच 60. तर हा 60 झाला मित्रांनो लसावी. 60 हा झाला लसावी. 12 आणि 15चा लसावी झाला 60. ठीक आहे. तर ही झाली मित्रांनो पद्धत क्रमांक 1. याचप्रमाणे आता मी पद्धत दुसरी शिकवतो तुम्हाला. ठीक आहे. पद्धत सेकंड. आता पद्धत सेकंड मध्ये बघा, सेम नंबर घेतो मी. 12 आणि 15चा तुम्हाला लसावी काढायचा आहे. तिथे 12 आणि इथे एक लिहायचं 15. ठीक आहे. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीमध्ये याला म्हणतात मूळ नंबरने प्राइम फॅक्टरायझेशन मेथड किंवा मूळ नंबरने तुम्हाला याला भाग द्यायचा आहे. आता मला एक सांगा, मूळ नंबर कोणते कोणते आहे? आधीच्या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या बघितल्या. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्या संख्येला त्याच संख्येनं 1 किंवा त्याच संख्येनं भाग जातो. मूळ संख्या आहे मित्रांनो 2, 3, 5, 7, 11, त्याच्यानंतर 13 अशा असंख्य संख्या आहेत. तर या मूळ संख्येचा तुम्हाला घ्यायचा आहे चढता क्रम. काय घ्यायचा आहे तुम्हाला? चढता क्रम. चढता क्रम म्हणजे छोट्यापासून सुरुवात करायची आहे मोठ्यापर्यंत. सर्वात छोटी कोणती मूळ संख्या आहे? 2 आहे. 2 नी भाग द्या याला. 2 नी जर 12ला भाग दिला तिथे ते 6. आता 2 नी 15ला भाग जात नाही, तर 15ला आपण लिहिला जसंच्या तसं. ठीक आहे. परत बघा 2 नी भाग जातो. 2 नी जर याला भाग दिला तिथे 3. 15ला भाग जात नाही म्हणून 15 तशीच्या तसे ठेवले. ठीक आहे. आता 2 नी 3ला सुद्धा आणि 15ला सुद्धा भाग जात नाही. 2 नंतर कोण आहे मित्रांनो? 3 आहे. 3 घ्या. 3 न जर याला भाग दिला तर इथे येतात 1 आणि इथे येतात 5. ठीक आहे. आता परत बघा 3 नी 1ला भाग जात नाही, 3ला 5 न भाग जात नाही. 3 नंतर कोण आहे? 5 आहे. मग इथे 5 लिहा. 5 नी 1ला भाग जात नाही म्हणून 1 जसाच्या तसा लिहा. आणि 5 नी जर 5ला भाग दिला तर किती येतो? 1 येतो. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे तुम्हाला नेहमी 1 आला पाहिजे. ठीक आहे. तर तुमचं तिथे आन्सर म्हणजे फॅक्टर पाडणं स्टॉप होईल. आता फॅक्टर्स कोणते कोणते मिळाले तुम्हाला? फॅक्टर आहे 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. 3 गुणिला 5. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5
2 गुणिला 2 4 होतात, 4 त्रिक 12 आणि 12 पंच 60. बघा मित्रांनो, दोनही पद्धतीमध्ये तुमचा जो लसावी आलेला आहे तो किती आलेला आहे? 60 आलेला आहे. याला म्हणतात लसावी काढण्याच्या दोन पद्धती आपण इथे शिकलो आहोत. तुम्हाला जी योग्य वाटेल, जी सोपी वाटेल, तुम्ही त्या दोन पैकी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करू शकता. ठीक आहे, चला आणखी बघूया पद्धत 1 आणि पद्धत 2 वरील उदाहरणे. बघा मित्रांनो, पद्धत 1 मध्ये आपण परत एखादं एक्झाम्पल घेऊया, जसं की 16 आणि 24. 16 आणि 24 आणि इथे सुद्धा लिहितो मी 16 आणि 24. आता 16 आणि 24 तुम्हाला लसावी काढायचा आहे. पद्धत आपली एक पहिली आहे, याची काय करायचे तुम्हाला? फॅक्टर्स पाडायचे आहे. 16चे फॅक्टर्स कोणते कोणते आहे मित्रांनो? सुरुवातीला 2 भाग द्या, 2 गुणिला 8. ठीक आहे, परत हा 2 ॲज इट इज, 8 म्हणजे 2 गुणिला 4, परत 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. हे झाले 16चे फॅक्टर्स. ठीक आहे, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 24. 24 काय मित्रांनो? 24 म्हणजे 2 गुणिला 12, परत 2 गुणिला 2 गुणिला 6, परत 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. ठीक आहे, हे झाले 24चे अवयव. आता मला एक सांगा मित्रांनो, दोनही अवयवमध्ये जे तुम्ही 16चे आणि 24चे अवयव पाडले त्यामध्ये कॉमन कोण आहे? बघा, इथे 2 आहेत, इथे सुद्धा 2 आहे म्हणून 2 लिहिला. इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, परत 2 लिहिला. 2 इथे सुद्धा 2 आहे, परत 2 लिहिला. आणि हे आता कॉमन नाही आहे, तर जशी तशी लिहून ठेवा, 2 गुणिला 3 आणि यांचा करा गुणाकार. तर हे मिळतील तुम्हाला 3 दोने 6, 6 दोने 12, 12 दोने 24, 24 दोने 48. 48 झाला मित्रांनो लसावी कोणाचा? तर 16 आणि 24चा. ठीक आहे, आता याच 16 आणि 24ला आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू. तर 16 आणि 24 मध्ये सर्वात छोटा प्राईम नंबर घ्यायचा तुम्हाला, म्हणजे 2. 2 नी भाग द्या. इथे 2 नी जर दिला तर 16च्या अर्धे 8 आणि इथे 12. ठीक आहे, परत घ्या 2. 2 नी जर भाग दिला तर इथे 4, इथे 6. परत घ्या 2. इथे 2 नी जर 4 ला भाग दिला तर इथे येतात 2, इथे येतात 3. ठीक आहे, परत द्या भाग. 2 नी जर याला भाग दिला तर येतात 1 आणि इथे 3. 2 नी 3 ला भाग जात नाही म्हणून 3 जसाच्या तसा लिहिला. आता बघा, 2 नंतर घ्या मग 3, कारण की 1 ला भाग जात नाही, 3 ला भाग जाईल म्हणून 3. 2 नंतर ती संख्या आहे तर 3 घेतली आपण. आणि 3 नी जर भाग दिला तर इथे बघा हा 1 ॲज इट इज लिहा, कारण की 3 ने 1 ला भाग जात नाही आणि 3 ने जर 3 ला भाग दिला तर येतात 1. ठीक आहे, इथे आले मित्रांनो 1 1. तर 1 1 आले तर आपले अवयव कोणते आहे? 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3. 3 दोने 6, 6 दोने 12, 12 दोने 24, 24 दोने 48. बघा मित्रांनो, दोनही पद्धतीमध्ये आपला 48च लसावी आलेला आहे. ठीक आहे, तर या होत्या मित्रांनो 2 पद्धती. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे, आता बघा, जसं की आता आपण लसावी काढला 2 संख्यांचा, आता आपण काढूया 3 संख्यांचा लसावी. ठीक आहे, जसं की आपण आतापर्यंत 2च संख्यांचा लसावी काढला, पण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की 3 संख्यांचा लसावी काढा. तर 3 संख्या आपण बघूया. 3 संख्या सपोज 24, 30 आणि 40. 24, 30 आणि 40 तर तुम्हाला लसावी काढायचा आहे. मग 24चे फॅक्टर पाडून घ्या मित्रांनो. 24चे फॅक्टर येतात 2 गुणिला 12, परत 2 गुणिला 2, 12 म्हणजे 2 गुणिला 6, परत 2 गुणिला 2 गुणिला 6 म्हणजे 2 गुणिला 3. हे झाले 24चे फॅक्टर. 24चे अवयव. 24 नंतर 30. 30चे अवयव पाडून घ्या. 2 गुणिला 15, परत 2 गुणिला 15 म्हणजे 3 गुणिला 5. ठीक आहे, हे झाले 30चे अवयव. आणि नंतर आहे 40. 40चे अवयव मित्रांनो 2 गुणिला 20, 2 गुणिला 2 गुणिला 10, परत 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5. हे झाले मित्रांनो 40चे अवयव. आता या तीनही जे अवयव पाडले आहेत तुम्ही, त्यामध्ये कॉमन कोण कोण आहेत ते बघून घ्या. तर बघा, तिघांमध्ये सुद्धा कॉमन असले पाहिजे. 2 2 2 लिहिला 2. परत आता बघा, इथे 2 आहे, इथे 2 नाही आहे, इथे 2 आहे. ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं? तिघांमध्ये कॉमन पाहायचे. तिघांमध्ये कॉमन पाहिल्यानंतर दोघांमध्ये कॉमन पहा. आता बघा, हा 2 इथे आहे पण इथे नाही आहे, इथे आहे, मग लिहून टाका इथे 2. त्याच्यानंतर हा 2 इथे आहे, इथे आहे, मग लिहून टाका इथे 2. त्याच्यानंतर बघा, 3 इथे आहे कॉमन, इथे आहे आणि इथे नाही आहे, तरी सुद्धा आपण 3 कॉमन लिहूया. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर
5 मित्रांनो इथे कॉमन आहे आणि इथे सुद्धा आहे, म्हणून आपण 5 लिहिला. ठीक आहे. तर यांचा गुणाकार मित्रांनो 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60 आणि 60 दोन्ही 120. याचा काय येईल? एलसीएम येईल. 120 मित्रांनो इथे काय येईल? एलसीएम. आता ही झाली पद्धत क्रमांक 1. पद्धत क्रमांक 2 नुसार 24, 30 आणि 40चा तुम्हाला काढायचा आहे एलसीएम, लसावी. बघा, सर्वात छोटी संख्या मूळ संख्या घ्यायची 2. 2 जर घेतली तर इथे 12, इथे 15, इथे 20. परत बघा, 2 घेतली तर इथे 6, 15ला भाग जात नाही म्हणून 15 जसाच्या तसा आणि इथे 10. परत घ्या 2, 2 जर घेतला तिथे 3, 15 तसाच्या तसा, इथे येईल 5. ठीक आहे. आता बघा, 2 3ला पण भाग जात नाही, 15ला जात नाही आणि 5ला सुद्धा जात नाही. मग काय घ्या? 3 घ्या. 3 जर याला भाग दिला तर इथे 1, इथे 5 आणि हा 5 जसाच्या तसा, कारण की 5ला 3 भाग जात नाही. ठीक आहे. मग आता बघा, 3 इथे नाही आहे, 3 नंतर कोण आहे? मग 5 आहे. 5 घ्या. 5नी 1ला भाग जात नाही, मग 1 जसाच्या तसा. 5नी 5ला दिलं तर इथे तो 1 आणि इथे सुद्धा 1. तर आपले अवयव आहे मित्रांनो 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60 आणि 60 दोन्ही 120. म्हणजेच बघा मित्रांनो, दोनही पद्धतीमध्ये आपलं उत्तर 120 आलेलं आहे. ही आहे मित्रांनो पद्धत लसावी काढण्याची. तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही लसावी काढू शकता. ठीक आहे. परत याच पद्धतीचा आपण एक आणखी उदाहरण घेऊ 4 संख्येचं. बघा, 16, त्याच्यानंतर 28, 56 आणि 40 यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. लसावी काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 2 ने भाग द्यायचा आहे. 2 ने जर भाग दिला तर इथे 8, 14, इथे येईल 56च्या अर्धे 28 आणि इथे 20. ठीक आहे. परत 2 भाग द्या. 2 जर भाग दिला तर इथे 4, इथे 7, इथे 14, इथे 10. ठीक आहे मित्रांनो. परत 2 भाग द्या. 2 जर भाग दिला तर इथे 2, 7, 7 आणि इथे 5. परत द्या 2 भाग. 2 जर भाग दिला इथे 1, 7, 7, 5. ठीक आहे. 2 7ला भाग जात नाही, 7ला जात नाही, 5ला जात नाही, म्हणून ते संख्या जशाच्या तशा दिल्या. आता 1 नंतर कोण आहे मित्रांनो? 3 आहे, पण यामध्ये 3 नाही आहे. 3 नंतर कोण आहे? तर 5 आहे. 5 घ्या. 5नी 1ला भाग जात नाही, म्हणून 1 ॲज इट इज, 7 ॲज इट इज, 7 ॲज इट इज आणि 5ने जर 5ला दिला तर देतात 1. ठीक आहे. आता बघा, यामध्ये 5 नाही आहे, मग 5 नंतर कोण आहे? 7 आहे. मग 7 घ्या मित्रांनो. 7नी 1ला भाग जात नाही, म्हणून 1 जसाच्या तसा. 7नं भाग दिला तर 1, 1 आणि 1. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बाकी इथे नेहमी चारही संख्यांची 1 यायला पाहिजे. मग आता आपले जे अवयव आहे कोणते कोणते आहे? 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिले 5 गुणिला 7. ठीक आहे. तर 7 5 35, 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140, 140 दोन्ही 280 आणि 280 दोन्ही 560 तुमचा येईल मित्रांनो लसावी. तर ही होती पद्धत मित्रांनो लसावी काढण्याची. लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहे, ज्या तुम्हाला अगदी सोप्या वाटत असेल त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. आता बघूया आपण मित्रांनो मसावी. मसावी म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, HCF. ठीक आहे. एलसीएम आपण आधी शिकलो. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन फॅक्टर. आता आपण बघूया HCF, दॅट इज हायेस्ट कॉमन फॅक्टर, मसावी, महत्तम सामायिक विभाजन. आता याच्या पण सुद्धा मित्रांनो 2 पद्धती आहे. पद्धत क्रमांक 1 आणि पद्धत क्रमांक 2. ठीक आहे. तुम्हाला जी सोपी वाटत असेल त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. आता पद्धत क्रमांक 1 मध्ये जर आपण म्हटलं की 12 आणि 16चा 12 व 16चा मसावी काढा, 12 आणि 16चा मसावी काढा, तर तुम्हाला पद्धत क्रमांक 1 मध्ये सुरुवातीला 12चे तुम्हाला फॅक्टर्स काढून घ्यायचे आहेत. 12 म्हणजे 2 गुणिला 6, 2 गुणिला 2 गुणिला 3. ठीक आहे. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. हे झाले 12चे अवयव. ठीक आहे. आणि त्यानंतर 16चे अवयव बघा. 16 म्हणजे 2 गुणिला 8, परत 2 गुणिला 2 गुणिला 4, परत 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. हे झाले मित्रांनो 16चे अवयव. 2 गुणिला 2 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. आता हे जे अवयव आहे 12 आणि 16चे, या दोघांमध्ये अवयवांमध्ये कॉमन कोण कोण आहे? कॉमन इथे बघा 2, इथे सुद्धा 2 आहे म्हणून 2 लिहिला.
इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, तर 2 लिहिला. आणि आणखी काही कॉमन नाही आहे मित्रांनो, म्हणजे 2 गुणिला 2 4 हा झाला तुमचा मसावी. हा झाला 12 आणि 16चा मसावी म्हणजेच 4. ही झाली पद्धत मित्रांनो, पद्धत क्रमांक 1. आता हीच पद्धत आपण शिकूया 12 व 16चा मसावी काढा. पद्धत क्रमांक 2 नी 12 आणि 16चा आपण मसावी काढू. तर मसावी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मोठ्या संख्येला छोट्या संख्येने काय करावं लागेल, भाग द्यावा लागेल. तर आपण 16ला भाग देऊ 12 नी. तर 12 एक 12 उरले 4. ठीक आहे. आणि या 4 नी आता 12ला भाग द्या, म्हणजे 4 त्रिक 12, बाकी उरली 0. तर मला एक सांगा मित्रांनो, 0 ही बाकी कोणामुळे आली आहे, तर 4 नी जर 12ला भाग दिला, 4 नी जर 12ला भाग दिला तर तुमची बाकी 0 येत आहे, म्हणजे हा 4 झाला तुमचा मसावी. 4 काय झाला तुमचा मसावी. तर मसावी आपण लिहूया इथे 4. ठीक आहे. 12 आणि 16चा मसावी दोनही पद्धतीने आपला किती येत आहे, 4 येत आहे. ठीक आहे. याच पद्धतीचं आपण आणखी एक उदाहरण घेऊ, जसं की 15 आणि 50. 15 आणि 50चा काय करायचा तुम्हाला, HCF म्हणजे मसावी काढायचा आहे. छोट्या संख्येने भाग द्या मोठ्या संख्येला. तर 50ला भाग देऊया आपण 15 नी. 15 त्रिक 45, उरले किती 5. ठीक आहे. आता या 5 ने परत 45ला भाग द्या. तर 45 म्हणजे 5 9 45. आता मला एक सांगा मित्रांनो, कोणत्या संख्येने जर भाग दिला 45ला तर तुमचा आन्सर म्हणजे तुमची बाकी 0 येत आहे. तर मित्रांनो 5 या संख्येनं 45ला जर हे 9, हे 9 झाला तुमचं उत्तर भागाकार. या 9चा आपल्याला काही घेणं देणं नाहीये, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या 45ला तुम्ही 5 न भाग दिला तर तुम्हाला बाकी 0 मिळत आहे, म्हणजेच 5 हा झाला तुमचा मसावी. 5 तुमचा काय झाला मित्रांनो, मसावी झाला. बघा आपण या पद्धतीनं सुद्धा करून बघूया. हे बघा तुम्हाला 15 आणि 50 या पद्धतीने मसावी काढून दाखवतो. तर 15 म्हणजेच काय, 3 5 15. ठीक आहे. 3 5 15 याचे हेच अवयव होईल. ठीक आहे, कारण की याच्यानंतर त्याचे अवयव पडणार नाही. आणि 50 म्हणजेच 5 10 50, 5 गुणिला 2 गुणिला 5. ठीक आहे. आता मला एक सांगा, यामध्ये हे झाले 15चे अवयव आणि हे झाले 50चे अवयव. दोघांमध्ये कॉमन कोण आहे, फक्त 5 कॉमन आहे, म्हणून मसावी झाला तुमचा 5. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. ही झाली मित्रांनो पद्धत 1, ही झाली पद्धत 2. 2 पैकी तुम्हाला कुठली योग्य वाटते, कुठली सोपी वाटते, त्या पद्धतीने तुम्हाला मसावी काढायचा आहे. ठीक आहे. आणखी काही उदाहरणे घेऊ आपण पद्धत क्रमांक 1 आणि पद्धत क्रमांक 2च्या माध्यमातून सोडवू. बघा मी इथे लिहितो 13 52 आणि 260. 13 52 260. आता बघा आतापर्यंत आपण 2 संख्यांचा मसावी काढला, आता 3 संख्यांचा मसावी काढूया. 13 52 आणि 260चा तुम्हाला इथे मसावी काढायचा आहे. मग 13चे सुरुवातीला अवयव पाडून घ्या. 13 म्हणजेच काय, 1 गुणिला 13. ठीक आहे, कारण की 13 ही काय आहे, मूळ संख्या आहे, तर 1 गुणिला 13 होईल. त्याच्यानंतर 52 म्हणजे सांगा काय होईल. 52 म्हणजे होतात 2 गुणिला 26. ठीक आहे. परत 2 गुणिला 2 गुणिला 13. ठीक आहे. आता 13चे अवयव पडणार नाही, म्हणून हे झाले 52चे अवयव. आणि 260चे अवयव सांगा मित्रांनो. 260 म्हणजे 2 गुणिला 130, 2 गुणिला 2 गुणिला 65. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 13. हे झाले 260चे अवयव. आता हे झाले 52चे अवयव आणि हे झाले 13चे अवयव. या तिघांमध्येही कोणते अवयव कॉमन आहे. ठीक आहे. कॉमन बघा मित्रांनो, एकच संख्या अशी आहे जी तिघांमध्ये सुद्धा आहे, ती म्हणजे 13. ठीक आहे. बाकी इतर संख्या बघा, इथे 2 आहे पण यामध्ये 2 नाही आहे. त्याच्यानंतर इथे 2 आहे तर इथे 2 नाही आहे. फक्त एकच संख्या अशी आहे की ती तिघांमध्ये सुद्धा कॉमन आहे, ती म्हणजे 13. म्हणून इथे मसावी होईल 13. 13 52 आणि 260चा मसावी मित्रांनो किती होईल, तो होईल 13. ठीक आहे. आता चला बघूया पद्धत क्रमांक 2 ने सुद्धा 13च उत्तर येते का. ठीक आहे. तर बघा 13
52 आणि 260चा तुम्हाला काय करायचं आहे, मसावी काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय करू मित्रांनो, 13 आणि 52चा मसावी काढू. 13 आणि 52चा मसावी काढण्यासाठी मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भाग द्या. तर 52ला आपण भाग देऊया 13नी. तर 13 चोक 52. ठीक आहे. बाकी 0 आली, तर 0 बाकी कोणामुळे आली, 13मुळे आली. म्हणून 13 व 52चा मसावी किती होईल, 13 होईल. ठीक आहे. 13 आणि 52चा मसावी किती होत आहे मित्रांनो, इथे 13 होत आहे. आता बघा, आता 13 आणि 260चा आपण काय करूया, मसावी काढूया. कारण की तुम्हाला छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा आहे. सर्वात छोटी संख्या आहे 13 आणि मोठी संख्या आहे 260. तर 260ला 13ने भाग द्या. 13ने जर भाग दिला तर 20, 13 20 होतात 260 म्हणजे 0. म्हणजे मला एक सांगा मित्रांनो, इथे तुमचा बाकी जो 0 आला आहे तो कोणामुळे आला आहे, तर 13मुळे आला आहे. मग 13 व 260चा मसावी किती येतो, 13 येतो. म्हणजेच बघा, 13 आणि 52चा मसावी 13 आणि 13 आणि 260चा मसावी सुद्धा 13. म्हणजे या तिघांचाही मसावी किती येणार आहे मित्रांनो, तिघांचाही मसावी येणार आहे 13. तर ही पद्धत होती मित्रांनो, पद्धत क्रमांक 1 आणि पद्धत क्रमांक 2. आपण दोनही म्हणजे लसावी आणि मसावी दोनही पद्धती आपण इथे वापरल्या आहेत. तुम्हाला कोणत्या योग्य वाटत असेल त्या पद्धतीचा तुम्ही इथे वापर करू शकता. आणि लसावी आणि मसावी हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. लसावी आणि मसावीचा हा एकदम म्हणजे मूळ बेसिक आपण बघितला आहे. लसावी आणि मसावीचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या चॅप्टरमध्ये, तुमच्या सिलेबसमध्ये, तुमच्या पाठ्यक्रमामध्ये लसावी नावाचा खूप मोठा एक युनिट आहे, चॅप्टर आहे, पाठ आहे. त्या लसावीवर बरेच उदाहरणे आहे, शाब्दिक उदाहरणे आहे, ते पण आपण घेऊया. हे आमचं चॅनल मित्रांनो अगदी नवीन आहे, तर या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हाला सुद्धा याचं प्रोत्साहन मिळत राहील. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन लेक्चर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.